आत्ताच सरांनी सांगितलं की जिल्ह्याचं जे प्रगती म्हणजे कृषी विभागातर्फे जी प्रगती असायला हवी तशी प्रगतीसाठी नेहमीच झटणारे आपले कापसे सर, वन विभागाचे वटवारे साहेब, सोनवणे साहेब आणि इथे उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अण्णा बहुतेक माझं ह्या महिन्यामध्ये हे दुसरं चर्चासत्र आहे. मागच्या वेळेस मी एक गोष्ट नमूद केली होती आणि आज आपण व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे मी पुन्हा ती गोष्ट रिपीट करतोय की अण्णा मी 21 वर्ष झाले, तसं ते 334 आपलं हे जसं आपण म्हणतो की लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं मला वाटतं की हे सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी चालवलेली ही जी संकल्पना आहे मासिक चर्चासत्राची, तर हेही मी पूर्वीपासून बघत होतो. आणि मागच्या वेळी भाषणामध्ये मी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस येत होतो सुरुवातीला म्हणजे 2004 पासून मी बदनापूर इथे कार्यरत असताना की आम्ही कधीही भाषणाला आलो तर आमचा नंबर लागेल याची शाश्वती आम्हाला नव्हती. कडधान्याला की कपाशी असेल, सोयाबीन असेल, मोसंबी असेल, सर्व झालं की मग आम्हाला कुठेतरी हळूच वेळ झाला की कानात सांगितलं जायचं की तुम्ही तुमचं 2 मिनिटांमध्ये संपवा. परंतु आज निश्चितच कडधान्याला जसं आता आपण म्हटलं की कडेला टाकलेलं धान्य बिलकुल राहिलेलं नाही आणि त्याला निश्चितच चांगले दिवस आलेले आहे. आणि आम्हाला आता केव्हाही भाषण असेल तर सगळ्यात सुरुवातीला आमचा आता नंबर लागायला सुरुवात झालेली आहे. किंवा तुरीसाठी पूर्णपणे फक्त तुरीसाठी सुद्धा आपण दिवसभर चर्चासत्र सुद्धा आपण आयोजित करत आहोत. हे निश्चितच आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे तुरीमध्ये उत्पन्न आता काढण्यास सुरुवात केलेली आहे की मागच्या वर्षी आपण जवळपास 19.92 क्विंटल प्रति एकरपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि फक्त एका शेतकऱ्याचं नाही पण सरासरी आपण मला वाटतं की ज्यांनी गोदावरी लावली असेल 14 ते 15 क्विंटलच्या आसपास तरी आपण याच्यामध्ये उत्पन्न काढलेलं आहे. तर ही खरं तर आमच्या एका शास्त्रज्ञ किंवा विद्यापीठाच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. फक्त याच्यामध्ये आपण नेहमी बघतो की कारण कोणतं तरी पिकाची ज्यावेळेस क्षेत्र वाढतं त्यावेळेस कोणतं तरी पिकाचं क्षेत्र हे कमी झालेलं असतं. मग आपण तुलना करतो की कपाशी असेल, बरंच आपण मागच्या वर्षी आपण पेपरामध्ये वाचलं असेल की ऊसाला तूर पर्याय होऊ शकतो का, कपाशीला तूर पर्याय होऊ शकतो का, ह्या ठिकाणी सुद्धा आपण. परंतु त्याच्यामुळे काय झालंय की शेतकरी जसं कपाशी संपवण्यामध्ये ज्यावेळेस बीटी येण्याच्या आधी जर आपण बघितलं तर संपवण्यामध्ये आपला सर्वांचाच खूप मोठा हातभार आहे. कारण आपण कपाशीला 13-13, 14-14, 15-15 स्प्रे आपण मारत होतो. त्याच्यानंतर पुन्हा अडचणी आपल्याला निर्माण झाल्या, पुन्हा बीटी आलं, पुन्हा अडचणी निर्माण झाल्या. तर फक्त आपण जेवढं कपाशीला जीव लावला तेवढा जर तुरीला जीव लावायचा जर जास्तच प्रयत्न केला तर आपली ही कपाशी जेवढा वेळ कपाशीला संपायला लागला त्याच्यापेक्षा कमी वेळ आपल्याला तुरीला संपायला लागू शकतो. कारण तुरीला फार काही करण्याची किंवा फार लाड करण्याची गरज नाही. कारण बेसिकली म्हणजे तूर ही कडधान्य वर्गात कमी पाण्यावर येणारी असल्यामुळे त्याला जर जेवढा आपण खतं किंवा पाणी किंवा जास्त जर आपण हे केलं तर याच्यापासून उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ होण्याऐवजी घट होईल. तर ह्याच गोष्टींवरती आपण आज विचार करणार आहोत. फार काही आपण किडीपर्यंत किंवा पुढच्या गोष्टी, कारण तसं तर आम्ही जालन्यापासून फार लांब नसल्यामुळे नेहमी आमच्या चक्रा या होतच राहतील. बाकीच्या गोष्टींवर आपण नंतर चर्चा करू. परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे की त्या आत्ता आपल्या चुका झाल्या नाही पाहिजे त्या दृष्टीने फक्त आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पुढे मित्रांनो, आता आपल्याला जरी प्रत्येक पिकाच्या क्षेत्रफळाशी घेणं देणं नसलं तरी पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की हे दाखवण्यामागे आपला एक उद्देश असा होता की आम्ही नेहमी सांगत असतो की कोणतंही पीक असो, पिकाची जर फेरपालट ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जर बघितलं तर तुरीमध्ये उबळण्याचं प्रमाण म्हणजे फुलोऱ्यापर्यंत आपल्या तुरीमध्ये एकदम चांगली दिसते, परंतु 7 ते 8 दिवसातच फुलोऱ्यापासून तर शेंगा अवस्थेपर्यंत तूर उबळण्याचं प्रमाण हे आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. तर ह्या स्लाइडपासून आपल्याला एक घ्यायचं आहे की पिकाची फेरपालट आपल्या तुरीला मिळत नाहीये.
म्हणजे तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हरभरा असेल किंवा सोयाबीन असेल, तर पिकाच्या याच्यामध्ये हेच पिकं येत आहेत. म्हणजे ज्याला आम्ही लेगुम्स म्हणतो, ज्याच्या मुळावरती गाठी आहेत, त्याच्यानंतर त्याच येत असतील तर आपल्याकडे मूळकूज नावाचा रोग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाढत आहे. तर याच्यासाठी मित्रांनो की पिकाची फेरपालट ही अत्यंत महत्त्वाची. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण एक काळ महाराष्ट्रामध्ये असा होता की पूर्ण महाराष्ट्राला परभणी किंवा मराठवाड्यामधून आपण ज्वारी पुरवत होतो खरीपाची. आज आपल्याकडे खरीपाची ज्वारी बघितलं तर 80 ते 90% आपलं क्षेत्र कमी झालेलं असल्यामुळे आपण जी पिकाची फेरपालट करायला आपल्याला तेवढा स्कोप राहिलेला नाही. कारण सोयाबीन असेल किंवा मूग असेल किंवा हरभरा, म्हणजे मुगानंतर आपण किंवा सोयाबीन नंतर आपण हरभरा घेतो. हरभऱ्यामध्ये तोच प्रॉब्लेम आहे. जो पूर्वी आपल्याकडे मूळकूज 10 ते 15% येत होता, तर आता जवळपास 40 ते 50% आपल्याकडे मूळकूज वाढतोय. पुन्हा त्याच्यानंतर तूर घेतली तर प्रत्येक वेळेस त्याला जे हवं आहे, ज्याला होस्ट म्हणतो आपण, तर ते त्याला मिळत असल्यामुळे एक तर त्यांचीही संख्या वाढते आणि आपण नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत आहे. तर ह्या ठिकाणी याच्यावरून आपण एक लक्षात घ्यायचं की पिकाची फेरपालट आपल्याला जेवढी करता येईल तेवढी करणं गरजेचं आहे. समजा ज्वारीचा जरी क्षेत्र आपलं कमी झालं असेल तर आपल्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे की मक्याचं क्षेत्र आपलं वाढतंय. म्हणजे आपण मका असेल, बाजरी असेल, तर याच्यानंतरच आपण कडधान्य पिकं हे घ्यायचे आहेत. नेक्स्ट आता हे दाखवण्यासाठी, जसं आमचं सोनवणे सरांचं आत्ताच आमचं कॅबिनमध्ये बोलणं झालंय की हेही दाखवण्यामागे आपला एक उद्देश आहे की प्रत्येक पिकाचं क्षेत्रफळ महाराष्ट्रामध्ये कोण किती, याच्यामध्ये कुणाचा किती हिस्सा आहे. आपण तुरीच्या बाबतीत जर केलं तर जवळपास आपला मराठवाड्याचा 41% आणि विदर्भाचा 43 ते 44%. बाकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसं तूर घेतली जात नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त तूर याच्यासाठी घेतात की त्यांना असे अनुभव आहेत की जर समजा आपण तूर घेतली आणि त्याच्यानंतर जर आपण कांदा लावला तर कांद्याचं उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की तुरीपासून जो पाला पडतो, कांद्याची मुळं वरती असल्यामुळे पहिले जो तुरीचा पाला पडलेला आहे त्याच्यानंतर जर आपण कांदा लावला तर त्याची वाढ ही निश्चितच चांगली होणार आहे. कारण त्याला तेवढं ऑर्गॅनिक मॅटर मिळाल्यामुळे त्याची वाढ होत असल्यामुळे फक्त 8 ते 9% क्षेत्र हे कमी दिवसाच्या कालावधीमध्ये, बाकी हे दोन्ही क्षेत्र हे मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणासाठी आहेत. तर विदर्भामध्ये जर 43%, फक्त याच्यामध्ये एक आहे की विदर्भामध्ये पूर्णपणे लाल तूर चालते. आणि जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड आणि उस्मानाबादचा काही पार्ट असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला पांढरी तूर जी आहे तर त्याचं क्षेत्र हे जास्त आहे. परंतु मित्रांनो, पण क्वालिटीचा जर विचार केला आपण, लाल असो पांढरी असो, याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. कारण एकदा का डाळ करताना जो वरचं टरफलं जर एकदा निघालं तर आपल्याला हेही कळत नाही की ही पांढऱ्या तुरीपासून आलेली आहे की लाल तुरीपासून आलेली. परंतु याच्या बाबतीमध्ये आम्ही व्यापाऱ्यांशी चर्चा केली, डाळ मिलवाल्यांशी चर्चा केली की असं का होत आहे. कारण विदर्भामध्ये आम्ही गेल्यानंतर ते म्हणताय की तुमच्या तुरीला कमी रेट मिळतो, परंतु जालन्याच्या मार्केटमध्ये विचार केला तर जालन्याचे शेतकरी सांगतात सर ही तूर खूप भारी आहे, तुमच्या तुरीला बाकीच्यांपेक्षा जास्त रेट मिळतो. ज्यावेळेस आम्ही व्यापाऱ्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या म्हणजे भाव ठरवताना काय क्रायटेरिया लावतात, तर त्यांचं म्हणणं एकच होतं की सर माझ्याकडे जर विदर्भामध्ये जर 100 पोत्यापैकी जर 90 पोते जर लाल तुरीचे असतील तर ते मी मिक्स करू शकतो. पांढरी तूर असेल तर हे मला शेवटपर्यंत जिथे जिथे ट्रान्सपोर्ट जाईल किंवा जिथे जिथे डाळ मिलपर्यंत जाईल तर तोपर्यंत हे मला सेपरेट वागवावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही त्या तुरीला कमी रेट देतो. परंतु क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपल्याला रेटमध्ये कोणताही प्रकारचा फरक पडत नाही. शेतकऱ्यांना आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणतं वाण हे जास्त उत्पादन देणं आहे ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. आता सध्या गोदावरीसाठी वर्धा असेल, मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणामध्ये वर्धेला लावली, मग त्यांना जर रेट कमी येत असेल तर त्यांनी सरळ डाळ करून विकली, त्याच्यामध्ये त्यांना फायदा झाला. नंतर आता अमरावती असेल, अकोला असेल, तर गट शेतीमध्ये जेवढेही शेतकरी आहेत म्हणजे 10चा 15चा 20चा सगळे पांढरी तूर करून, म्हणजे जास्त शेतकरी असतील तर त्यांना मग रेट कमी भेटणार नाही. अण्णा ह्या ठिकाणी मला एक अजून नमूद करायचं वाटतं की नगर जिल्हा, कापसे सरांनाही माहीत असेल की नगर जिल्हा हा पूर्ण लाल तुरीमध्ये होता. कर्जत जामखेडमध्ये ज्या वेळेस 10,000 हेक्टरवरती 711 आल्यानंतर तिने जो दुष्काळामध्ये परफॉर्मन्स दिला त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 10,000 हेक्टरवरती कर्जत आणि जामखेडमध्ये 711 नेली की जो पूर्णपणे नगर लाल ट्रॅकचा होता, म्हणजे लाल तुरीमध्ये होता. आज जवळपास 80 ते 90% क्षेत्र नगरचं या 711 मुळे पांढऱ्या तुरीमध्ये आलेलं आहे.
म्हणून आपण फारसं त्या गोष्टीचा विचार करायचा नाही की लाल तूर आहे का पांढरी तूर आहे, जी उत्पन्न आपल्याला चांगली देणार आहे ती आपण वाण निवडायचं आहे. फक्त जर आपल्या भागामध्ये जास्त नसेल तर आपण 10 शेतकरी 15 शेतकरी मिळून आपण हे करायचं. सोलापूरचं सुद्धा एक्झाम्पल आहे. सोलापूरमध्ये सुद्धा पूर्ण लाल ट्रॅक होता, आज 90% गोदावरी. पुढचं पुढे. हा, आता ह्याच्याशी सुद्धा तुम्हाला काही घेणं नाही. फक्त याच्यामध्ये आपण याच्यासाठी दाखवतोय की तुरीमध्ये आपण प्रथम किंवा द्वितीय क्रमांकावर असतो, कर्नाटका हे प्रथम क्रमांकावर असतं. हे कशासाठी दाखवतोय की ह्या स्लाइडवरती आपला रेट आपल्याला सुरुवातीला कळू शकतो. 2 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर आपल्याला 13,000 पर्यंत रेट मिळाला. आपल्याला उशिरा पाऊस पडला होता तरी पण आपला रेट का वाढला, उत्पन्न का कमी झालं, तर कर्नाटकाची पूर्णपणे जवळपास 40 ते 50% तूर ही वाळून गेलेली होती. आणि याच्यामध्ये मेन खेळाडू आपण आणि कर्नाटक आहोत. त्याच्या खालोखाल गुजरात, मध्य प्रदेश, जवळपास 80 ते 90% तूर आपणच तयार करतो. म्हणजे 4-5 राष्ट्र. आपण लक्षात घ्यायचं की जर कर्नाटकामध्ये आपण पेपरामध्ये जर बघितलं खूप पाऊस झाला, तूर धोक्यात आली, हे धोक्यात आली, तर आपलं समजून घ्यायचं की ह्या वर्षी आपल्याला भाव हे चांगले मिळणार आहेत. जसं 2 वर्षापूर्वी झालं. महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये हे झालं. त्याच्यामुळे मी याच्या आधीची स्लाइड दाखवली की समजा विदर्भामध्ये खूप पाऊस झाला किंवा पाऊस कमी पडला आणि तिथे जर सेटबॅक बसणार असेल तर त्या वर्षी आपण अपेक्षा करायला हरकत नाही की आपला भाव हा वाढणार आहे. नेक्स्ट जाऊ दे. आता कडधान्य पिकामधले अडसर हे सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतील. जसं जसे आपण आता पुढे जाऊ तर त्याच्याबद्दल आपण या सर्व गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. नेक्स्ट. आता ज्यावेळेस आपण कपाशीची तुलना तुरीशी ज्यावेळेस आपण करतो की मला कपाशीऐवजी तूर लावायची, तर ह्या ठिकाणी आपण एक सांगतो की फक्त उत्पन्नाचाच विचार न करता याच्यामध्ये आपल्याला जेवढं उत्पन्न करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जो खर्च येणार आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कपाशीपेक्षा तुरीमध्ये जवळपास अर्ध्याच्याही कमी आपल्याला खर्च लागणार आहे. आणि त्याच्यापेक्षा आपल्याला उत्पन्नामध्ये आपल्याला हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे. कारण तुरीपासून जवळपास एका हेक्टरला 2.5 ते 3 टन एवढा पाला आपला जमिनीमध्ये पडत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की तुरीचा पाला जरी उन्हाळ्यात पडला की पुढच्या खरीपपर्यंत तो पूर्णपणे सडून जातो. त्याच्यामुळे जो जमिनीतला सेंद्रिय कर्ब आहे ते वाढण्याचं प्रमाण हे बाकीच्या म्हणजे कपाशी असले या बाकीच्या पिकांपेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि त्याच ठिकाणी आपण जो प्रयोग केला गेला होता तर ही आपण स्लाइड त्या ठिकाणी आपण दाखवतोय. नेक्स्ट. पाण्याची जर गरज बघितली कपाशी असेल, ऊस असेल, बाकीच्या पिकांपेक्षा कडधान्य म्हणजे तूर, मूग, उडीद याला निश्चितच आपल्याला कमी पाऊस लागतो. जसं आता मी सुरुवातीला सांगितलं की काय करतोय आपण की कपाशीचा रेट 2 वर्षापूर्वी 13 झाला, यावर्षी जरी 7,500-8,000 असेल तरी आपल्याला परवडते. 7,500-8,500 असेल. मग काय करू लागले शेतकरी की तिला सुरुवातीपासूनच एक तर मे मध्ये लागवड करू लागली. त्याच्यानंतर कंटिन्यू त्याला नत्र देऊ लागलेत, खतं जास्त देऊ लागले, पाणी पण सुरुवातीपासून ज्यावेळेस अवेलेबल होतं त्यावेळेस पाणी देऊ लागले. आणि ज्यावेळेस ती माजले, एक लक्षात घ्यायचं की कोणतंही कडधान्य असो ज्याच्या मुळावरती गाठी आहे, याला नत्र आणि पाणी जास्त झालं तर शाखीय वाढ जास्त होते. पूर्वीच्या लोकांना विचारलं की एकदा का ते पिकं माजलेत की उत्पन्न आपल्याला देत नाहीत, जरी वाढ दिसत असेल तरी आपल्याला ते उत्पन्न देणार नाहीत. नेक्स्ट. नेक्स्ट. हे आत्ताच मी सांगितलं की जवळपास 2.5 ते 3 टन पाला पडतो. की कोणतं पीक घेतल्यावर किती पाला पडतो तर त्याचा हे आपण या ठिकाणी प्रयोग घेतलेला होता. नेक्स्ट. जसं नत्र, स्फुरद, पालाश तूर आपण लावली तर पुढच्या पिकासाठी किंवा जमिनीमध्ये किती नत्र, तसं बघितलं कडधान्य पिकांना आपण हे नैसर्गिक नत्राची फॅक्टरी म्हणतो की जो 78% नत्र हवेमध्ये असतो, तर ते स्थिरीकरणाचं अत्यंत महत्त्वाचं काम हे कडधान्य पिकं हे करत असतात. नेक्स्ट. नेक्स्ट. हा, आता हा सर्वात महत्त्वाचा वाणाची निवड. मित्रांनो, आपण ज्या वेळेस वाण तयार करत असतो त्यावेळेस एक स्पेसिफिक टार्गेट असतं आपल्यामध्ये की आपण कोणते वाण तयार करत असतो आणि कोणत्या टार्गेटसाठी आपण वाण तयार करत असतो. जसं जर आपण बघितलं 2012-13 साली दुष्काळ पडला, म्हणजे पाऊस कमी झाला आणि त्यावेळेस तुरीचे जेवढेही आपल्याकडे पूर्वी कसं होतं 736, 853 सगळे मध्यम कालावधीत येणारे वाण होते.
परंतु 12-13ला जेवढेही मध्यम किंवा उशीर येणारे वाहन होते हे फक्त सर्व फुलगळ झाली होती। त्या वर्षी आपल्याकडे पाऊसमान कमी होता आणि KVK जालना मार्फत मला वाटतं रामनगरला एक प्लॉट आपण त्या वर्षी दिला होता अण्णा। 8 एकरमध्ये 8 क्विंटल सोयाबीन झालं आणि 80 क्विंटल तूर झाली 711, आणि त्या वर्षी त्यांना मला वाटतं 14 का 15,000 हायेस्ट रेट आपल्याला जालन्यामध्ये मिळाला होता रामनगरमधून। त्याचा परिणाम असा झाला की ती तूर 711 एवढी फास्ट म्हणजे स्प्रेड झाली किंवा शेतकऱ्यांपर्यंत गेली, आणि तिने खरंच ज्या ठिकाणी कोरडवाहू असेल, म्हणजे आमचं टार्गेट होतं 711 की ज्या ठिकाणी हलकी तर मध्यम जमीन असेल, ज्या ठिकाणी पाण्याची सोय नसेल अशाच ठिकाणी आपण 711 टार्गेट आम्ही केलेली होती आणि आपण त्याच ठिकाणी लागवड करावी। कारण 711 मध्ये तेवढं पोटेन्शियल नाही जे उत्पादन क्षमता आपण म्हणतो की प्रत्येक वाणाची उत्पादन क्षमता ही ठरलेली आहे, म्हणजे मॅक्झिमम किती देऊ शकतात। तर 711 ची उत्पादन क्षमता एवढी नाहीये, परंतु आपल्याला मी गॅरंटी देतो की 50% जरी पाऊस पडला तरी ती आपल्याला 4 ते 5 क्विंटल आपल्याला तूर ती देऊन जाणार आहे, कारण त्याच्यामध्ये रिकव्हरी कॅपॅसिटी जास्त आहे। समजा आता जर 50% पाऊस जर नाही पडला आणि पुन्हा एखादा जर पाऊस सप्टेंबरमध्ये मिळाला तर त्याच्यामध्ये ती रिकव्हर होऊ शकते, बाकीचे वाहन रिकव्हर होत नाही। म्हणून आपल्याला जर कोरडवाहूमध्ये लावायची असेल, हलकी तर मध्यम जमीन असेल तर आपण आता फक्त पांढऱ्या तुरीबद्दल विचार करू, कारण आपला पांढऱ्या तुरीचा ट्रॅक आहे, बाकीच्या तुरींबद्दल आपण सध्या तरी विचार करू नये। ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असेल, हलकी तर मध्यम जमीन असेल तर त्यांनी फक्त 711चाच विचार करावा, गोदावरीचा विचार करू नये। परंतु ज्यांच्याकडे हमखास 1 किंवा 2 पाणी देण्याची जर सोय असेल, मध्यम तर भारी जमीन असेल तर त्यांनी गोदावरीच लावावी, कारण गोदावरीची उत्पादन क्षमता ही 20 क्विंटल प्रति एकर पर्यंत देण्याची तेवढी तिची ताकद आहे। फक्त ह्या गोष्टीमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे। नेक्स्ट, आणि खाली आहे की मारुती जो वाण आपण लावतो ना, तो मारुती ह्या वाणावरती वांज रोग हा जवळपास 100% पर्यंत येतो। हा जरी दरवर्षी येत नसला परंतु ज्या वर्षी येतो त्या वर्षी आपल्याला एकही शेंग लागत नाही, त्याच्यामुळे आपण मारुती तर आपल्याकडे सहसा नाहीये, परंतु तरी कोणी लावत असेल तर त्या वाणाचा आपण विचार करू नये। नेक्स्ट 711 वाणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की याच्या जवळपास 90% शेंगा ह्या एकाच वेळेस तयार होतात। म्हणजे जर समजा आपल्याकडे लेबरचा जर काही प्रॉब्लेम असला किंवा काढणीला त्याला 15 दिवस उशीर झाला तरी तिच्या शेंगा फुटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आपल्याला मशीनद्वारे सुद्धा 711 काढता येते। नेक्स्ट, गोदावरी अण्णा, ह्यावर कापसे सरांनाही माहित असेल की मी परवा सांगितलं अण्णा की ही देशातली पहिली व्हरायटी आहे की जिचं फुल हे पांढरट रंगाचं आहे। जरी आपल्यासाठी फुलाचा कलर महत्वाचा नसला परंतु जी शेतकऱ्यांची फसवणूक होते, कारण बाकीचं कसं आहे की सगळंच पिवळ्या फुलाचं आहे, म्हणजे कोणी जर शेतकऱ्यांची फसवणूक केली, भेसळ दिलं तर हे आपल्याला कळत नाही, परंतु गोदावरीमध्ये आपल्याला पांढरं फुल असल्यामुळे आपल्याला लगेच कळतं की आपली फसवणूक झाली आहे किंवा नाही। नेक्स्ट, मागच्या वर्षी आम्ही सरप डोमध्ये आपण पाणी फाउंडेशनमध्ये गट शेतीमध्ये पाणी फाउंडेशनमध्ये आम्ही काम करत आहोत। जवळपास आपले हे एक सांगतो कापसे सर की ज्यावेळेस अण्णा आम्ही 2021ला गट शेतीमध्ये पाणी फाउंडेशनच्या उतरलो त्यावेळेस कोणीही तुरीमध्ये यायला तयार नव्हतं, फक्त आमच्या सुरुवातीला 3 गट होते आणि मागच्या वर्षी जवळपास 48 गट तुरीसाठी। कारण काय झालं की जे पहिलं 25 लाखाचं प्राइज आहे तर त्या शेतकऱ्यांच्या गटाला मिळालं ज्यांनी गोदावरी लावलेली होती, आणि त्याच्यानंतर सोलापूरमध्ये आता कारण आम्हाला कॉम्पिटिशनला तुरीला कपाशी होती, केळी होते, मका होता, तर हे सर्व असताना सुद्धा गोदावरीला आपल्याला पहिलं प्राइज मिळालं होतं। त्यांनी त्यावेळेस मला तो 19.20 क्विंटल प्रति एकर काढलेलं होतं मग एका शेतकऱ्यांनी, आणि बाकीच्या गटाचाही 15च्या वरती ॲव्हरेज होता। म्हणून मागच्या वर्षी आपण काय केलं की करमाळ्याला थोडंसं टार्गेट करून 48 गट झाले होते आणि आपण त्याचं सरपडोमध्ये एक प्रोग्राम घेतला होता की ज्या ठिकाणी सुद्धा खरं सांगायचं म्हणजे हा महिला गट होता आणि त्यांनी सगळ्यात हायेस्ट म्हणजे 19.92 क्विंटल काढलं, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या गटाने 19.80 हे 2 नंबरला त्यांनी याचं उत्पन्न आपल्याला काढलेलं आहे। नेक्स्ट, आता हे सर्व आपण जे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी जास्त उत्पन्न काढले त्यांचे इथे फोटोग्राफ्स आपण दिलेले आहेत। नेक्स्ट, जाऊ दे घ्या पुढे घ्या सगळं। आता BDN 716 आपल्याकडे लाल तुरीचं फार क्षेत्र नसल्यामुळे आपण याच्या बाबतीत जास्त चर्चा करणार नाही, परंतु हा सुद्धा आपला वाण 165 ते 170 दिवसामध्ये तयार होतो। नेक्स्ट, रेणुका ही सुद्धा सेंट्रल इंडियासाठी म्हणजे 5 राज्यांसाठी हे वाण प्रसारित झालेलं आहे। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश,
छत्तीसगड आणि राजस्थान या ठिकाणी प्रसारित झालेलं वाण आहे, परंतु हे सुद्धा लाल दाण्याचं असल्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा आपण फार विचार सध्या करू नये. नेक्स्ट जाऊ दे सर. याच्यापैकी जर कुणाला जर स्पेसिफिक जर वाटलं 736, 853 जे पूर्वीपासून काही आहेत असे शेतकरी की ते पूर्वीपासून ते लागवड करताना आम्हाला तेच पाहिजे असेल, त्याच्यासाठी असेल तर आपण कोणी जर विचारलं तर आपण याच्या बाबतीत चर्चा करू. नेक्स्ट बीज प्रक्रिया. मला वाटतं की बीज प्रक्रिया जसं आता वाण निवडलं आपण की चांगलं वाण निवडलं तर आपल्याला उत्पादन क्षमता किंवा उत्पादन आपल्याकडे येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया. मित्रांनो 2 प्रकारची बीज प्रक्रिया आहे, एक म्हणजे रासायनिक आणि दुसरी म्हणजे जैविक. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं की आपण पहिले रासायनिक करायची का जैविक करायची. तर त्याच्यासाठी मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की FIR जो आपण दाखल करतो पोलीस स्टेशनमध्ये तर तेवढं लक्षात ठेवायचं. पहिला FIR म्हणजे F म्हणजे फंगीसाईड, दुसरं म्हणजे इन्सेक्टिसाईड की त्याची आपण तुरीला जास्त प्रमाणात प्रक्रिया करत नाही, आणि तिसरं म्हणजे रायझोबियम म्हणजे जैविक. आपल्याला जर बीज प्रक्रिया करायची आहे तर आपण सुरुवातीला फंगीसाईड म्हणजे रासायनिक करायची आणि नंतरच आपल्याला जैविक करायची. आता जैविकमध्ये आपल्याकडे रायझोबियम आहे किंवा PSBS पूरक विद्राव्य जे जीवाणू आहेत, तर याची बीज प्रक्रिया करायची. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही बीज प्रक्रिया केल्यानंतर थोडं बियाणं आपल्याला हे उन्हात न ठेवता सावलीत वाळू घालायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपली त्याची अर्धा ते पाऊण तासाने पेरणी करायची. नेक्स्ट जर पेरणीची वेळ साधली तर आपण एक लक्षात घ्यायचं की आपली 25 ते 30% तूर ही आपल्या घरामध्ये आली आहे, हे त्याच वेळेस आपण लक्षात घ्यायचं आहे. बेसिकली काय आहे की तुरीचं आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये एक तर हे बहुवार्षिक पीक आहे, त्याला आपण आपल्या स्वार्थासाठी आपण त्याला सीझनल बनवलं आहे. म्हणून बहुवार्षिक असल्यामुळे जर आपण समजायचं मे मध्ये लागवड केली, किंवा दुसरं ते म्हणजे फोटो पिरियड सेन्सिटिव्ह म्हणजे दिवसाची लांबी आणि रात्रीची लांबीवरती प्रत्येक वाणाचं फुल धरण्याचं प्रमाण हे अवलंबून आहे. काय होतंय की शेतकरी कपाशीला रिप्लेस करा म्हटलं की ते मे मध्येच लागवड करायला लागले तुरीची. एक लक्षात घ्या की प्रत्येक वाणाला त्याचा दिवसाची लांबी आणि रात्रीची लांबी मिळाल्यानंतरच त्याची फुल फेकणं आणि फळधारणा होण्याचं अवलंबून असल्यामुळे जर मे मध्ये लावलं तर काय होईल की आपली शाकीय वाढ जास्त होईल, म्हणजे तूर जास्त माजेल. उशिरा लावली तर काय होईल की तिला शाकीय वाढीला कमी वेळ मिळेल, म्हणजे ती फुलं त्याच वेळेस फेकणार आहेत आणि शेंगा त्याच वेळेस लागणार आहे. म्हणून आपण सांगतो की जून मध्ये जर लागवड केली तर आपल्याला आयडियल हाईट ही 6 ते 7 फुटाच्या वरती तुरीची कोणत्याही परिस्थितीमध्ये जायला नको. जर आपण जून मध्ये जर लागवड झाली तर आपल्याला मग जेवढी शाकीय वाढ पाहिजे तेवढी शाकीय वाढ आपल्याला मिळते. तरी परंतु जर समजा काही कारणास्तव जर पाऊस पडला नाही तर मग आपण 15 जुलैच्या आत आपली पेरणी करून घ्यायची आहे, आणि तिथून पुढे मात्र आपला जसं जसं उशीर होत जाईल तसं तसं आपलं उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येईल. जर 1 महिना झाला तर जवळपास आपलं 40 ते 50% उत्पादनामध्ये आपल्या घट आढळून येते. 15 दिवस झाला तर 20 ते 25% आपल्या उत्पादनामध्ये घट आढळून येते. नेक्स्ट पेरणीचे अंतर. आता पेरणीचे अंतर सुद्धा आपलं जे वाण असतील किंवा आपल्याकडे पाणी किंवा आपली जमीन कशी आहे याच्यानुसारच आपण पेरणीचं अंतर ठेवायचं आहे. समजा जर आपल्याकडे जर हलकी तर मध्यम जमीन असेल आणि पाणी देण्याची सोय असेल तर आपण गोदावरी लावू शकतो, परंतु जर पाणी देण्याची सोय नसेल तर आपण 711 सांगितली आहे. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये जर 711 लागवड करत असू तर आपण 4 फुटाचं अंतर असेल तरी आपल्याला चालतंय. परंतु एक लक्षात घ्यायचं की ज्या ठिकाणी कोरडवाहू तूर आपण घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला झाडांची संख्या महत्वाची आहे. ज्या ठिकाणी आपण बागायती तूर घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला झाडाचा घेर महत्वाचा आहे. म्हणून बागायती याच्यामध्ये जर अंतर असेल तर जमिनीप्रमाणे आपलं 6 फूट, 7 फूट आणि 8 फूट इतकं अंतर ठेवायचं आहे. परंतु काय होतंय की आता सुरुवातीला आपल्याला माहित नाही की पाऊस कसा असणार आहे. ज्यावेळेस समजा पाऊस कमी पडला तर त्यावेळेस आपल्याला झाडांची संख्याही महत्वाची. जरी आपण बागायती घेत असू आणि पाणी जर देणं झालं नाही तर झाडांची संख्याही आपल्याला थोडीशी महत्वाची आहे. म्हणून आपण काय सांगतो की पट्टा पद्धत घ्यायची, म्हणजे जोड ओळ घ्यायची. एक ओळ लावल्यानंतर 3 फुटावर आपली दुसरी ओळ येणार आहे आणि मग आपलं 6, 7 आणि 8 फुटाचं अंतर आपलं हे सुटणार आहे. आणि जे 6, 7, 8 फुटाचं अंतर असेल त्याच्यामध्ये आपण आंतरपीक आपण घ्यायचं आहे. तुरीमध्ये जरी आपण निखळ पीक म्हटलं तरीही तिचं 6 ते 7 महिने ते आपल्या शेतावर राहणार आहे. त्याच्यामध्ये आपण जरी आंतरपीक घेतलं तर ती निखळ म्हणूनच राहणार आहे पुढे आंतरपीक निघाल्यानंतर. फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की बऱ्याच वेळा आता काय होतंय की आम्ही जे गोदावरीचा जो प्लॅन टाईप आहे म्हणजे झाड जे आहे तर ते स्प्रेडिंग असं पसरट आहे खूप. काय होतंय की जर नेहमीच्या प्रमाणे आपण जर सोयाबीन जर खूप तुरीच्या जवळ घेतलं तर मग तूर आपली एकदम उभट वाढते
तुरीला जास्त फांद्या येत नाही किंवा अशा पसरत नाही, तर ते हुबट वाढल्यामुळे मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फुलं आणि शेंगा ह्या कमी लागतात. म्हणून आपण काय करायचं आहे की जर सोयाबीन घेणार असू तर तुरीपासून थोडंसं 1.5 फूट किंवा त्याच्यात जास्त अंतर आपल्याला तुरीपासून सोयाबीन घ्यायचं आहे. नेक्स्ट, तर या ठिकाणी आपण सांगितलंय की जसं जमीनचा प्रकार असेल आणि आपल्याला बियाणं किती लागणार आहे. जर टोकन असेल तर 2.5 ते 3 किलो किंवा अंतर थोडंसं 6 फूट असेल तर 3.5 ते 4.5 किलोमध्ये आपल्याला एकरी होऊन जाणार आहे, एकरी होईल. एका ठिकाणी आपल्याला एकच बी लागवड करायची आहे. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याकडे काही 100% जर्मिनेशन जर नसेल तर 80% 90% असेल तर आपण काय करायचं आहे की ज्यावेळेस आपली तूर आपण शेतामध्ये लावतोय त्याच वेळेस साईडला आपण रोपं करण्यासाठी सुद्धा तूर लागवड केली तरी चालतंय. आणि ज्या ठिकाणी समजा आपले ज्याला आपण मध्ये समजा एखाद्या ठिकाणी जर गॅप पडलाच, जर्मिनेशन झालं नाही, तर मग आपण ते 25 ते 30 दिवसानंतर ट्रान्सप्लांटिंग करून लागवड करायची. नेक्स्ट, हेच सांगितलंय आपण की जर समजा आपण 1 लावलं तर आपली झाडांची संख्या किती राहणार आहे. आणि तेच जर आपण पुढे घ्या 2 लावले तर आपली झाडांची संख्या प्रत्येक अंतरामध्ये किती वाढणार आहे. नेक्स्ट, आता जसं सांगितलं मी की कोणत्याही परिस्थितीमध्ये निखळ तूर आपण घेण्याऐवजी त्याच्यामध्ये आंतरपिकच घ्यायचं. मग आंतरपिकामध्ये अजूनही मुगाला आपल्याला चान्स आहे. 7 जुलैपर्यंत आपण मूग लागवड करू शकतो, उडीद लागवड करू शकतो. आणि नसल्यास तर मग आपण सोयाबीनही त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. तर 4 2 किंवा जास्त अंतर असेल तर मग जसे जितके ओळी बसतील तेवढे आपण ओळी घेऊ शकतो. पण आपण विद्यापीठाचं जी शिफारस आहे ते 4 2 म्हणजे 2 तुरीची आणि 4 सोयाबीन. नेक्स्ट, आता एकात्मिक खतं एक आहे की जसं सांगितलं की मी याचं 21 दिवसापर्यंत आपल्याला फक्त नत्र याला स्टार्टर लागणार आहे की 21 दिवसानंतर 27 दिवसानंतर 27 ते 28 दिवसानंतर याच्या मुळावरती एकदा का गाठी तयार झाला की त्याचा नत्र तो तयार करणार आहे. म्हणून सुरुवातीच्या काळात आपल्याला नत्र फक्त द्यायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नत्र याला आपल्याला तुरीला द्यायचं नाहीये. तर 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि जर पालाशची कमी असेल तर मग आपण 30 ते 50 किलो पालाश आपण देऊ शकतो. जर जमीन तपासली असेल, पालाश व्यवस्थित असेल तर मग पालाश देण्याची गरज नाही. परंतु 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद द्यायचं आहे. आणि याच्याबरोबर आपल्याला गंधक हा कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 ते 5 किलो प्रति एकर गंधक आणि 3 ते 4 किलो झिंक सल्फेट, तर हे 2 आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट तुरीला खताबरोबर म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश बरोबर आपल्याला पेरणीच्या वेळेसच आपल्याला हे द्यायचे. नेक्स्ट, हे एक सर्वात महत्त्वाचं आहे की एका ठिकाणी बऱ्याच वेळा शेतकरी 5-5, 6-6, 7-7 झाडं ठेवतात. तर याच्यामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये वाढ न होताही आपल्या उत्पन्नामध्ये घटच निर्माण होते. तर आपल्याला 1 किंवा 2च रोपं एका ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. नेक्स्ट, शेंडा खुडण्याचं. आता शेंडा खुडण्याचा हा काही थंब रूल नाही की आपण तूर लावली म्हणजे शेंडा खोडलाच गेला नाही पाहिजे. कारण आपण जे वाण तयार केलेले आहेत तर याला पूर्वीच फांद्यांची संख्या खूप आहे. आपण यूट्यूबवर बघतो की 2, 3, 4 खुडण्या केलेल्या आणि माझ्या उत्पन्नामध्ये 30 क्विंटल मिळालं, 25 क्विंटल मिळालं, काही फरक पडत नाही. खूप झालं तर आपण जास्तीत जास्त जर जूनमध्ये पेरणी असेल तर एखादा खुडणं आपण 40 ते 45 दिवसानंतर करू शकतो. काय होतंय की जर खुडणी जर समजा आपण जर उशिरा केली 110 ते 120 दिवसांनी ती गुंड्या फेकणार आहे. आणि आपण 90 दिवसापर्यंत त्याची जर कटिंग करत राहिलो तर काय होईल की तिचं पूर्ण फिजिओलॉजी झाडाची बदलून जाईल. मग फुलं उशिरा फेकणार, मग शेंगा उशिरा येणार आणि मग तुम्ही फोन करणार की सर तुम्ही तर सांगितलं होतं 170 दिवसात येतं, हे तर 190 दिवस झाले तरी अजून शेंगा येणार. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत की यूट्यूबवर बघून किंवा कुठेही करू नये. उशिरा पेरणी असेल तर 2 खुडण्या करायच्या आहेत. जसं आता मी म्हटलं की उशिरा पेरणी असेल तर शाकी वाढला वेळ कमी मिळणार आहे, तर त्यावेळेस आपण 25 ते 30 दिवसांनी आणि 45 ते 50 दिवसांनी दुसरी खुडणी करायची. नेक्स्ट, एकदाच खोडायची 45 ते 50 दिवसांनी. जेवढी ही उत्पादन हे 15 ते 20 क्विंटलपर्यंत घेणारे त्याच्यातले 90% शेतकरी हे ठिबक सिंचनावरती होते. तुरीला जास्त पाणी चालत नाही. तुरीचं जसं मी सांगितलं की हे ओरिजिनल तिचा स्वभाव हा बहुवार्षिक आहे. जर तिला खतं आणि पाणी जास्त दिला तर तिला एकामागे एक 6 ते 7 बहार येतात. आपल्याला वाटतं की आपली तूर खूप चांगली आली, पूर्ण झुकलेली असते, परंतु ज्यावेळेस आपण काढतो तेवढं उत्पन्न येत नाही. कारण त्याच्यामध्ये पहिल्या बहाराचे शेंगा असतात, दुसऱ्या बहाराचे शेंगा असतात आणि पुन्हा तिसऱ्या बहाराचे फुलं पण असतात. त्या काही छोट्या छोट्या वाद्या असतात. जास्तीत जास्त
गुंड्या फेकल्या की जास्तीत जास्त पहिले फुलं हे शेंगांमध्ये परावर्तित कसे होतील हे आपण बघायचं आहे. तर त्याच वेळेस आपल्याला जर फ्लडने पाणी द्यायचं असेल किंवा मोकाट पाणी द्यायचं असेल तर गुंडी अवस्थेमध्ये, गुंडी टू कळी अवस्थेमध्येच आपण पाणी द्यायचं आहे. बऱ्याच वेळा आपण हाही एक गैरसमज आहे की फुलाच्या अवस्थेमध्ये पाणी दिलं तर फुलगळ होते. एक लक्षात घ्या की तुरीमध्ये जेवढेही फुलं लागतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 18%च फुलं हे शेंगांमध्ये रूपांतरित होणार आहे. हे नैसर्गिकरित्या बाकी फुलं हे गळून पडणार आहेत. काय होतं की फुलं गळायला लागले की आपण कृषी सेवा केंद्रात गेलो की एक टॉनिक आणतो, मग 1 2 3 4 टॉनिक आपण, मग अमायनो ॲसिड असतील, टॉनिक असतील, हे सगळे आपण मग त्यावेळेस फोन करतो ना आम्ही किती टाकून काय टाकू, काही गरज नाही. जास्तीत जास्त 18% फुलं आपल्या शेंगांमध्ये रूपांतरित होते. एक लक्षात घ्यायचं आहे की जर तुरीला ढगाळ वातावरण, धुई आणि पाऊस हा फुलोरा अवस्थेत अजिबात चालत नाही. जर त्यावेळेस जर ह्या 3 गोष्टी असतील तर समजायचं की जे 18% आपले फुलं शेंगांमध्ये रूपांतरित होणार आहेत त्याला हात लागणार आहे, तिथे गडबड होणार आहे. तर त्यावेळेस आपण साधा NA, 150 रुपयालाच बॉटल मिळते, NA किंवा प्लॅनोफिक्सच्या नावाने मिळते. त्यावेळेस मग आपण फुलगळायची वाट न पाहता त्याचं जरी आपण 2 ते 3 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर मारलं तरी ते आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकतं. फार काही टॉनिक बिनिकची गरज त्याला तुरीला पडत नाही. फक्त NAचं आपण एक सोल्युशन द्यायचं. परंतु त्यावेळेस जर सूर्यप्रकाश असेल तर याची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही. हा, NA घ्या किंवा प्लॅनोफिक्सच्या नावाने मिळत आहे मार्केटमध्ये, किंवा आपण कोणतंही नाही मिळालं तर NAचं सोल्युशन आपण घ्यायचं आहे. नेक्स्ट, हे आता इथं संजीवचं का वापर आपण जे सांगितलेलं आहे. नेक्स्ट, आता किडीचा आपण फार सध्या विचार करू नये. जसं मी सुरुवातीला सांगितलं कपाशीसारखं किडीला याला फार 13, 14, 10, 8 बऱ्याच वेळा अण्णा आम्हाला विचारतात काय मारू, आणि आम्ही सांगितलं की साधं औषध मारा, परंतु शेतकरी ऐकत नाही. पहिलेच आपण काय करतो की इमामेक्टिन बेन्झोएट, ते क्लोरोनिट्रिप्रोल जे आपण ज्याला कोरॅजिन भेटतं ते, किंवा फेमचं भारी भारी औषधं मारतो, गरज नाही. गुंडी अवस्थेमध्ये जर समजा आपण साधा निंबू, कारण ती जी पाकोळी आहे ती गुंडी अवस्थेमध्येच आपल्याकडे खसखशीच्या दाण्यासारखे जर बघितलं आपण, म्हणजे गुंडी अवस्था म्हणजे कळीची आधीची अवस्था, की त्याच वेळेस ती अंडी टाकून जाते. त्यावेळेस आमोशाच्या आसपास जर आपण स्प्रे जर केला, साधा निंबोळीचा जरी स्प्रे आपण केला तरी आपण आपल्या याला किडीपासून आपण वाचवू शकतो. दुसरा क्विनॉल फॉस असेल किंवा क्लोरोपायरीफॉस असेल, साधं औषध मारायचं. आणि जर समजा फुलोऱ्या अवस्थेतून जर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर तूर जात असेल आणि त्यावेळेस जर पाऊस ढगाळ वातावरण असेल तर मग आपण इमामेक्टिन बेन्झोएट म्हणजे जे प्रोक्लेम नावाने मार्केटमध्ये मिळतो याचा विचार करायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे क्लोरॅनिट्रिप्रोल किंवा फ्युमेंडिमाइड, जे मार्केटमध्ये कोरॅजिन नावाने मिळत आहे, त्याचा वापर कर. पण तो सगळ्यात शेवटी रामबाण आहे म्हणून आपण ठेवायचा आहे. आणि एकच औषध, तेच औषध पुन्हा पुन्हा आपण मारायचं नाही. आपल्याकडे उरलं म्हणून पुन्हा आपण ते मारायचं नाही आहे. तर मला वाटतं की त्याच्यानंतर आपला एखादा प्रोग्राम होईलच, तर त्यावेळेस आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करू. रोगाच्या बाबतीत जाऊ द्या पुढे. रोगाच्या बाबतीत आपल्याकडे जमिनीतून बुरशी ज्या आहेत त्या बुरशीपासून होणारे महत्त्वाचे 4 रोग आहेत. मर रोग आहे. मर रोगाला आपण घाबरण्याचं कारण नाही, कारण आपले जेवढेही वाण आहेत ते सगळे मर आणि वांज रोग प्रतिकारक आहेत. परंतु जो मूळकूज असेल किंवा फायटोप्तोरा असेल, हा पूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी फायटोप्तोरा फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित होता. परंतु ज्या जमिनी भारी आहेत आणि जिथे जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी फायटोप्तोरा सुद्धा आपल्याकडे आता येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि मूळकूजमुळे तर जवळपास आपलं खूप मोठं नुकसान होतं आहे. तर याच्यासाठी या सगळ्या बुरशीसाठी एकच काम करायचं आहे की सुरुवातीपासूनच आपल्याला बायोमिक्स म्हणून जे विद्यापीठाचं मिळतं आहे, किंवा ट्रायकोडर्मा जरी आपण घेतलं तर ते 4 ते 5 किलो प्रति एकर प्रमाणे, आणि ते जैविक असल्यामुळे त्याला फारसं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण जैविक बुरशीनाशक आपण जमिनीत देणार आहोत तर जमिनीमध्ये ओलावा हा खूप महत्त्वाचा आहे. तर आपण सुरुवातीपासूनच त्याचा वापर करायचा आहे. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी तर सगळ्यांनाच माहिती आहे की बांबू लावायचे, किंवा बांबू नसतील तर साध्या झाडाच्या फांद्या जरी लावल्या ज्याच्यावर पक्षी बसतील किंवा फेरोमेन ट्रॅप असतील तर याचा जास्तीत जास्त वापर आपण करायचा आहे. सुरुवातीपासूनच आपण फार रासायनिकवरती विश्वास ठेवून ते करण्यापेक्षा आपण ज्या जैविक गोष्टी असतील त्याच आपण कराव्यात. तर मला वाटतं की सध्यापुरता एवढं ठीक आहे. जर याच्यापैकी जर कुणाला जर स्पेसिफिक किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्या बाबतीतही आपण चर्चा
करूया. हा, तुरीचे फुटाण्यापेक्षा आपण मला वाटतं की हरभऱ्याचेच फुटाणे मध्ये जास्त राहतील. हा, प्रयोग केला तर हा, मूग आणि उडदामध्ये सुद्धा खत हे तुरीला जसं आपण सांगितलंय तसंच द्यायचंय. फक्त वाण्याच्या बाबतीमध्ये झालं तर आपल्याकडे BM 2003-2 आहे किंवा BM 2002-1 आहे. ही सर्वात लांब शेंग असणारे आणि टपोरा दाना असणारे हे दोन्ही वाण आहेत मुगामध्ये. उडदामध्ये मला वाटतं आपल्या इथे KVK मध्ये PKV गोल्ड आणि AKU 10 दोन आहे ना, PKV गोल्ड इथला आहे ना आपण, तर तो पण नवीन वाण आहे, तो पण वाण चांगला आहे. किंवा आपल्याला पूर्वीची माहितीच असेल की TAU1 तौवन आपण किंवा TAU1 म्हणतो, तर ते वाण लावण्यास हरकत नाही. फक्त एक उडदामध्ये एक लक्षात घ्यायचं की 7 जुलै झाली त्याच्यानंतर जर आपलं तर पेरणं झालं नाही तर त्याच्यानंतर मग आपण काही मूग उडीद जास्त पेरू नये. आणि माझं एक आव्हान असेल की जालना जिल्हा सुद्धा सर आपला हा पहिला जिल्हा होता की जो कपाशीमधला जी जमीन होती 4 फूट 5 फूट की त्याच्यामध्ये मूग लागवड करा सांगणारा आणि जास्त मूग लागवड केलेला जालना जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर 4 फूट 5 फूट असणार आहे. तर कपाशीमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये आपण एक मुगाची जरी लाईन घेतली तर अतिरिक्त आपल्याला मिळेल. आणि शिवाय त्याच्यातलं जो नत्र स्थिरीकरणाचं काम करणार आहे तर त्याचा कपाशीला आपल्याला फायदा होईल. तर कपाशी जर घेत असाल तर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये मूग उडीद लागवड करावी. तूर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आंतरपीक म्हणून मूग आणि उडीद घेऊ शकतो. फक्त एकच आहे की 7 जुलै नंतर बाकी आपण मूग आणि उडदामध्ये जसं घेऊ तसं तसं उत्पन्नामध्ये घट येते. हे बघा, निखळ तूर म्हणजे आंतरपीक जरी घेतली तर ती निखळच राहणार आहे. हो ना, आंतरपीक जरी घेतलं समजा आपण तुरीचं 4 फूट ठेवलं ना तर सुरुवातीला तिला नाही सुरुवातीला आपलं वाढ ही संतच होणार आहे. ती निखळ घ्या नाही तर आंतरपीक घ्या. तर त्याच्यामध्ये कसं आहे की मूग एकदा 65-70 दिवसांनी निघून गेला तर काय होतं याच्यामध्ये की तो आपल्याला ऍडिशनल बेनिफिट असतो. म्हणजे मूग उडदाने जास्त उत्पन्न दिलं नाही, आपल्याला तुरीचं जरी खर्च काढून दिला तरी तुरीपासून जेवढं उत्पन्न मिळणार आहे हा निव्वळ नफा राहणार आहे. हा, जोड ओळ घेणार आहेत आपण, फक्त त्या जोड ओळी जी 3 फुटावर राहील त्याच्यात आंतरपीक घ्यायचं नाही. जी 6 फूट 7 फूट 8 फूट हा जमू शकते. तसं भारी जमीन असेल तर बिलकुल घेऊ शकतो, बिलकुल घेऊ शकतो. गोदावरी असेल ना तर भारी जमिनीमध्ये 6 फूट 7 फूटच्या अंतरावर जर लागवड केली तर ती पूर्ण एकमेकांमध्ये चालली जाते. तिचा ब्रँच 2 झाडातलं अंतर आपण आहे ना पाऊण ते 1 फुटापर्यंत आपण ठेवायचं आहे. हा, तुम्ही हा तर काय करायचं आहे की 25, 30, 35 दिवसापर्यंत जरी आपण तुरीमध्ये ट्रान्सप्लांटिंग केलं तरी चालतंय. तुम्ही वाफ्यावर लावा किंवा पिशवीमध्ये लावा छोट्या तरी चालू शकते. हे फक्त कसं आहे की जिथं तूट होणार आहे त्याच ठिकाणी फक्त मग काय होतंय की तूट झाली आणि मग तर जर आपण पुन्हा त्याच्यात तूर लावली तर ते मागे पुढे तूर होते. तर त्याच्यापेक्षा कसं आहे की ज्यावेळेस आपण मेन तूर लावली ना त्याच थोडंसं उरलं बियाणं तर 40-50 बियाणं आपण गादी वाफ्यावर बी साईडला टाकून दिलं तरी चालतंय. फक्त गादी वाफ्यावर काय होतंय की ज्यावेळेस आपण ती मेन याच्यामध्ये ट्रान्सप्लांटिंग करू तर त्यावेळेस तिचे पानं गळून पडतील पण तिला पुन्हा दुसरे पानं येतील. तसा शॉक हे पिशवीमध्ये असेल तर थोडा कमी बसतो. फक्त एवढाच फरक आहे. परंतु आपण गादी वाफा किंवा पिशवीत केलं तरी चालू शकतंय. 2-2 बिया जर केलं तर काय होतंय की मग हा एक काढलं तर काय होतंय की ओलं असताना ज्यावेळेस आपण 2 एका ठिकाणी टाकतो ना ते एक काढताना ते दुसऱ्या याला धक्का बसतो. विरळणी करताना ज्यावेळेस काढतो ना तर ते सुद्धा कधी कधी येतं मग पुन्हा आपण त्याला दाबायचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामुळे आपण म्हणतोय की तसं तर 1-2 टाकलं तर आपल्याला चालू शकतंय. फक्त काढताना तेवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते. बऱ्याच वेळा काय होतं की फार 35-40 दिवस आहे शेतामध्ये जाता येत नाही भारी जमिनीत आणि मग काढायचा प्रयत्न केला तर मग ते त्रासदायक ठरतं. आपल्याला सुरुवातीला समजा 20 दिवसानंतर जशी वेळ मिळेल 15 ते 20 दिवसानंतर तसं आपण त्याची विरळणी करून घ्यायची. कोणतंही खत द्यायचं नाही. फार झालं तर शेंगा अवस्थेमध्ये जर आपण समजा पालाशचा की पालाशने काय होतंय की तुरीचा दाना हा टपोरा होतो थोडासा. जर पालाश आपण नंतर जर स्प्रे केला 0052 वगैरे असेल तर चालू शकतंय. पण नत्र हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नंतर द्यायचं नाही. सुरुवातीला DAP चालतंय ना. 25 किलो नत्र 50 किलो 1846 असतो म्हणून आपण काय म्हणतो की एका एकरला 1 DAP ची बॅग
देऊन टाका, परंतु DAPच्याच मागे लागायची गरज नाही. आपल्याकडे युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेट असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट जर असेल ना तर काय होतं की त्याच्याबरोबर आपल्याला पालाश पण मिळतो, आपल्याला गंधक पण मिळतंय, सल्फर बरोबर सल्फर मिळतो आपल्याला पुरत बरोबर तर आपण ते केलं तरी चालतंय. आणि हे झिंक सल्फेट DAPची एक बॅग झिंक सल्फेट आणि गंधक हे पेरणीच्या वेळेस एकत्र करून होय 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 पेरणीच्या वेळेस आपल्याला द्यायचं आहे. शेंडा खोडताना एकच मेन शेंडा खोडायचा. 25 दिवसांनी करणार असेल तर मेन शेंडा खोडायचा. 45 दिवसांनी आपण जेव्हा सांगितलं एक करायची तर ते आपण साईडचे खोडले तरी चालतात. साईडचे खोडले तरी हा हो. आणि दोन शेंडे खोडायचं किती दिवसाचं अंतर आहे? जर दोन शेंड कसं आहे की जर उशिरा पेरणी झाली तरच आपण 2चा विचार करणार आहोत, तर त्यावेळेस आपण 2 करताना 25 दिवसांनी जो खोडणार आहोत तो फक्त मेन खोडायचा आहे 4 ते 5 सेंटीमीटरवरती, आणि जो 45 ते 50 दिवसांनी खोडणार आहोत नंतर दुसरा, तर बाकी मग साईडचे ब्रँच आपल्याला कट करायचे आहेत. परंतु जर सिंगल करणार असेल तर 45 ते 50 दिवसांनंतर नॉर्मल पेरणीमध्ये. आणि तेही समजा आपलं झालं नाही तर फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण गोदावरीचा ब्रँचिंग पॅटर्न हा तेवढा म्हणजे त्याला फुटवे तेवढे फुटतातच फांद्या. भारी जमिनीमध्ये बरं का कोरडवाहूमध्ये चालू शकते, परंतु जर सप्टेंबरचा पाऊस आता सध्या कसं आहे बिनभरवशाचा झालेला आहे, तो जर पडला नाही तर मग आपल्याला खूप सेटबॅक. अजून एक तुम्हाला एक सांगतो मी, गोदावरीमध्ये जेवढी उत्पादन क्षमता आहे परंतु त्याच्यामध्ये जर लक्ष दिलं नाही आपण फुलानंतर तर तेवढं कमी होण्याचं बाकीच्या वाणांपेक्षा याच्यामध्ये जास्त शक्यता आहे. कारण का सांगतो की हे एक वाण जे एका ठिकाणी याला 4 ते 5 शेंगा राहतात. जर समजा आपण धुळीच्या काळामध्ये एका ठिकाणचे जर फुलं पडलेत तर डायरेक्ट 4 ते 5 शेंगांचं आपलं नुकसान आहे. बाकीच्या वाणामध्ये कसं 1-2 असल्यामुळे तर तेवढं हे होत नाही. तर गोदावरीमध्ये थोडंसं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि फक्त तर त्यावेळेस जर सप्टेंबरचा पडला, भारी जमीन असेल तर तूर निघून जाईल, परंतु जर पाऊस पडला नाही तर बाकी. म्हणून आपण म्हणतो की शाश्वत 1 ते 2 पाणी असेल तरच आपण गोदावरी करावी. आणि फार झालं तर भारी जमीन असेल तर एखाद्या पाण्यावर पण आपल्याला येऊन जाईल, फेल होणार नाही टोटल. एका जागेवर 2 बिया जर लावल्या तर एक उपटण्याच्या ऐवजी जर दुसरी जर अर्धा उपट केला नाकाने शेंडा तरी चालू शकते, परंतु आपल्याला लेबर कॉस्ट तेवढी वाढणार आहे. लेबर कॉस्ट आपली तेवढी वाढणार आहे की 100% आपल्याला ते करण्यापेक्षा म्हणजे मजुराचा खर्च आपल्याला वाढतोय की प्रत्येक ठिकाणी आपण त्याचा खोड तोडत बसायचा, त्याच्यापेक्षा 10 ते 20% तूट येणार आहे तर तेवढे आपण बाजूला करून लागवड करू शकतो. 711 वाण आहे, 711 भारी जमिनीमध्ये सलग विस्तार बिलकुल जर 6 फूट 711 भारी जमीन असेल तर 6 फूट ठेवा, हलकी तर मध्यम असेल तर 4 फूट सलग. होय सलग. फक्त एक आहे की आपण कोरडवाहू करताना पाणी देणार नसू तर शक्यतो पेरायचा प्रयत्न करा. मी ते सांगतोय की हलकी तर मध्यम जमीन असेल तर 4 फूट आणि भारी जमीन असेल तर 6 फूट. 711 सफिशियंट. जसं तुम्ही 13-41 न्यू वाण काढा हे 1 वर्षामध्ये, तसं 711 याला जास्त दिवस झाले. एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, याच्यामध्ये तुम्हाला एक गणित सांगतो. असं नाहीये की आपल्याकडे वाण आपण 90 दिवसाचे 100 दिवसाचे 120 दिवसाचे तयार करू शकतो, नाही. तुरीमध्ये जर आम्ही 10 दिवस जर कमी केले तर आपल्याला 2 क्विंटलचं नुकसान हे आहेच. 10 दिवस समजा माझं गोदावरी जर माझी 165-170 दिवस असेल, त्याच्यापासून जर मला जर लवकर येणार वाण तयार करायचं असेल, मी 10 दिवस कमी केलं तर माझी उत्पादन क्षमता 2 ते 3 क्विंटलने कमी होणार आहे. दुसरी गोष्ट, जर आपण समजा 120-130 दिवसाचं वाण तयार केलं, ते फुलावस्थेत ज्यावेळेस असेल तर त्यावेळेस सप्टेंबरच्या पावसामध्ये जर शेंगा किंवा फुलं सापडले तर आपलं नुकसान होणार आहे. आपण काय बघतोय की आपल्याकडे असं वाण तयार झालं पाहिजे की सप्टेंबरच्या पावसामध्ये ते गुंडी अवस्थेत राहिलं पाहिजे, म्हणजे त्या पाण्यावरती ते निघून जाईल. हा आपला उद्देश असतो. म्हणून आपण 150 ते 155 दिवस ठेवले, त्याच्या आत जात नाही. पूर्वी आपल्याकडे क्षेत्रफळ हे कोरडवाहूचं खूप मोठ्या प्रमाणात होतं. आता शेतकरी ड्रीप करू लागले, पाणी देऊ लागले, म्हणून आपण उशीर येणारे वाहन जास्त पुढे आणतोय. एक वाहन तयार करायला आपल्याला 12 ते 15 वर्ष लागतात. बिलकुल आहे. बिलकुल देऊ आपण, बिलकुल देऊ. कसं आहे माहितीये का, आपण एक दरवर्षी एक वाहन काढू शकतो, पण शेतकरी एकदा कन्फ्युज झाला की त्याचं नुकसान होणार. आता जसं आम्ही रेणुका काढलं
बऱ्याच शेतकऱ्यांचं एक असतं की सर नवीन वाण निघालं की द्यावं, की जेणेकरून आपल्याला बियाणं हे करता येईल ते करता येईल, पण तसं. एक मिनिट बोलतो. हा सर. सर तुम्ही गोदावरी काढली गेल्या वर्षी, हा रिस्क आहे. तर अनुभव सांगतो शेतकऱ्याला, एक तर लेट व्हायची थोडीशी, आणि तू ज्यावेळेस आला मी 3 वेळेस ट्रायकोड आला, पण दर 25 दिवसाला सुरुवातीला 3 महिने ट्रायकोडर्मा सोडलं, इथून सोडलं. तरी शेवटचं तुम्ही जे सांगितलं फुल धारणा ज्यावेळेस झाली आणि तिथून पुढं शेंगा भरायच्या अवस्थेत तितक्या 15-1 महिन्याच्या कालावधीत जवळजवळ माझे 2-3% झाडं जळायला नाही. सुरुवात झाली. हे बघा, आणि त्याच्यानंतर मी सरांना विचारलं, चौधरी सर, पुन्हा ते सोडल्यानंतर मला शेवटी रोडोमिल सोडावं लागलं. नाही म्हणजे आता हे बघा, आपल्याला इलाज नाही. तुरीवरती तूर जर आपण सतत घेत असू, तुरीवरती तूर रोडोमिल सोडलं तर उतारा आला 11.5 वगैरे नाही आला. 11.5 उतारा आमच्या कृषी खात्याला मोजलेला बी आहे तिथे येऊन, आणि प्रत्यक्ष विकलेला बी 11.5 क्विंटल मिश्र पीक सोयाबीन आलं 10 क्विंटल आणि तूर आली. हे बघा, तूर एक लक्षात घ्या बरं का, तूर वाळते ना, सर्वात पहिले तूर वाळायला सुरुवात झाली की आजूबाजूला कोरून घ्यायचं. लक्षात घ्या, हुमणीचं असेल, नाही सांगतो स्टेप बाय स्टेप, खात्री करायची हुमणी नाही, मराची फार शक्यता कमी आहे. दुसरं जर सुरुवातीच्या काळात असेल फ्लावरिंगच्या आधी, तर त्याच्या खोडावरती जर चिरलं जात असेल तर समजायचं आपल्याला फायटोप्थोरा आहे. हा, तर त्यावेळेस आपल्याला रिडोमिलचाच थोडासा विचार करायचा. परंतु 2 ते 3% असेल तर आपण तेवढं हे करू नये, पण जास्त वाढत असेल तर रिडोमिल आपण करू शकतो. सुरुवातीला जर त्याची कृषीजन्य केली नाही तर तू नाही येऊ शकत 50%. गोदावरी हे वाण जळायला हे बरं व्हायला प्रतिक्रिया आहे. बिलकुल आहे, मर रोगाला प्रतिकारक आहे, परंतु आपल्याकडे फायटोप्थोरा किंवा मूळकूज आला तर त्याच्यामध्ये आपलंच नाही, पूर्ण देशामध्ये आपल्याला इव्हन डोनर पण नाही की ज्याच्यापासून आपण ते कॅरेक्टर टाकू शकतो. 711 थोडीशी बळी पडते, मध्यम प्रकारात याच्यामध्ये बळी पडते. एक लक्षात घ्यायचं की तुरीला पाणी साचलेलं चालत नाही, 711 तर बिलकुल चालत नाही, पाणी साचलं की 711 जाणारच. गोदावरी तरी थोडी तग धरते. नाही, पाणी साचून राहिलं तर कोणतीच तूर वाचणार. हा, बायोमिक्स आपण कसं आहे, फक्त बायोमिक्सचा जोपर्यंत ओलावा आहे ना तोपर्यंत ते स्प्रेड होत असतं. एकदा का एकदम कोरडी जमीन झाली, एकदम टेम्परेचर वाढलं तर बाकी आपल्याला थोडासा त्याचा ते त्रासदायक ठरतं. आणि एक लक्षात घ्यायचं की बऱ्याच वेळा आपला गैरसमज की फुलाच्या अवस्थेमध्ये आम्ही पाणी दिलं का फुलगळ होते, तसं नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर हीट जी असते त्यावेळेस टेम्परेचर खूप असतं, ज्यावेळेस तूर फुलत असते, ताण बसतो आणि आपण एकदम दुपारी हाय टेम्परेचरमध्ये पाणी सोडतो. तर सकाळी किंवा संध्याकाळी आपण पाणी सोडलं तर आपण त्याच्यापासून आपण बचाव करू शकतो. हे बघा, आपल्याकडे कोपरगाव अजूनही चालते, TU1 अजूनही चालते, BDN2 1976 साली काढली, अजूनही गुजरातमध्ये BDN2 लोक सोडायला तयार नाहीत. तर आपल्याला तसं स्पेसिफिक नाहीये, परंतु फक्त आपण एक सांगू की शेतकऱ्यांनी जर बियाणं विकत आणलं तर 3 ते 4 वर्षापर्यंत तेच बियाणं वापरावं आणि 3 ते 4 वर्षानंतर मात्र बियाणं आपण चेंज करावं. परंतु ते वाण जर आपल्याला परफॉर्मन्स देत असेल तर ते आपलं कितीही वर्ष चालू शकतंय. जोपर्यंत त्याच्या वरती चांगलं वाण येत नाही तोपर्यंत नाही, म्हणजे ते वाण म्हणताय की तुमच्याकडे आणलेलं बियाणं किती वर्ष वापरायचं आहे, तर ते 3 ते 4 वर्ष. त्याच्यानंतर आपण बियाणं दुसरं फ्रेश बियाणं विद्यापीठातून किंवा KVK मार्फत आपण घ्यायचं आहे. रेणुका ह्या वर्षी थोडंसं आपण फक्त KVK किंवा यांच्यामध्ये 1-2 ट्रायल देणार आहोत, कारण मागच्याच वर्षी ती प्रसारित झालेली आहे. तर पुढच्या वर्षापासून आपण रेणुकाचं बऱ्यापैकी आपल्याला सेट मिळेल. नाही, हे बघा, आपण जर ऑर्गॅनिकचं शेतकरी असो तर आपण तूर ते आवश्यक घेतली पाहिजे, कारण तूरही स्वतःच एक ऑर्गॅनिक असल्यामुळे. कारण जसं आपण सांगतो की तिचा पाला पडतोय, नत्र हे करतोय, तर तूरच स्वतः ऑर्गॅनिक आहे, फार त्याला करायची गरज नाही. फक्त कसं आहे की जर जमिनीमध्ये जर आपण कायम तुरीनंतर तूर घेतली तर थोडंसं नत्र स्फुरद कमी झालं तर फक्त आपण वरून सुरुवातीला द्यायला लावतो.
परंतु जमिनीमध्ये जर शेणखत किंवा गांडूळ खत जर चांगलं असेल तर मग आपलं तूर ही स्वतःच एक ऑर्गॅनिक पीक आहे. तुरीचं पीक असं आहे का? तुरी 2-3 वर्ष त्यात जर केली त्याचं चिबाड कमी होते असं. मुळात बोलतात असल्यामुळे चिबाड कमी होते का रानात? ते चिबाडचं प्रकार आहे. होत आहे ना, बिलकुल होत आहे ना. आपण जर म्हणतो चोपन जमिनीमध्ये जर एकरच असेल तुरीचं, फक्त उत्पन्न आपल्याला नॉर्मल जमीन इतकं येणार नाही, परंतु त्याचा जो पाला पडतो तर त्याच्याने जे जमीन आहे तर जमीन आपल्या सुधारण्याचं पण हे चोपन जमिनीमध्ये मुलं खोळ जातात ना त्याच्यामुळे तो पण एक बिलकुल बिलकुल कमी होतो. आणि पाला पडतो त्याच्यामुळे पण कमी होत आहे ना, आपली जमीन चांगली तयार होते त्याच्यात. सोलापूरमध्ये ऑन अँड ॲव्हरेज सर जे आमचे गट होते ना 48 गटांशी आपण जे केलं होतं, तर तिथं एक जे 2-3 गावं होते, सरपडो एक होतं आणि एक फिसरे म्हणून गाव होतं. तिथे आपलं एक डिपार्टमेंटचा एक प्रोग्राम होता, एक वाण एक गाव एक वाण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे त्यांना मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. स्वतः व्यापारी येतात ट्रक घेऊन, प्रत्येक शेतकऱ्याचं भरत भरत जातं, म्हणजे तोही खर्च वाटतो ट्रान्सपोर्टेशन आणि हे. तर एक गाव एक वाण होतं. त्या गावामध्ये फिसरे गावामध्ये ऑन अँड ॲव्हरेज 13, 14, 15 क्विंटल ज्यांनी आपलं ड्रीप लावलं होतं सरसकट. आणि अजून एक सांगतो, तुरीमध्ये थोडं परपरागीकरण होत असल्यामुळे त्या ठिकाणी आपण प्रयोग घेतले होते की मधुमक्खीचे पेट्या आपण ठेवल्या होत्या. पण ज्या ठिकाणी पेट्या ठेवल्या त्या ठिकाणी उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसून आलेली आहे. नाही नाही, ड्रीप होतं, ड्रीप सगळे सर हे ड्रीप होते मॅक्झिमम. होय 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 होय. महत्वाचा जो विषय आहे, बऱ्याच लोकांनी आता सांगितलं की मर होण्याचे प्रमाण असं तुम्ही जे सांगितलं तर FIR आज तुम्ही सांगितलं हा खूप महत्वाचा आहे. बिन प्रक्रिया ही अतिशय महत्वाची आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे FIR सगळ्यांना माहित नाही, फंजिसाईड कुठलं वापरलं पाहिजे, इन्सेक्टिसाईड कुठलं वापरलं पाहिजे. आपल्याकडे सध्या साफ म्हणून आहे ना की ते दोन्ही काम करते, कार्बनडेन्झिम प्लस हे असल्यामुळे. तर आपण साफची जरी ट्रीटमेंट केली 4 ते 5, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ट्रायकोडर्माची सुरुवातीलाच करायचंच आहे. ट्रायकोडर्मावर जेवढा भर देऊ तेवढा आपला चांगला आहे, कारण ट्रायकोडर्मा फक्त तुरीलाच नाही, बाकीच्या पिकाला मूळकूज बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा येतो आणि जैविक आहे. 7 दिवस जरी गावाला गेलो तरी आपली तूर वाळून जाते मूळकूज मध्ये. आपण काय होतंय की तुरीनंतर तूर शक्यतो टाळत जावं, पण आपल्याकडे पिकच राहिले नाही सर. आपल्याकडे सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि हरभरा. हा 4 ते 5 ग्रॅम प्रति किलोला. मी बघा 1 मिनिट पुढे जाऊ द्या बरं. मी तुम्हाला मी काय करतो की ते तुम्हाला एक तर दुसऱ्या वर्षी ते 85%, तिसऱ्या वर्षी 64, म्हणजे त्या वर्षी थोडंसं वातावरण मिळालं नसेल, आणि चौथ्या वर्षी 91% केलं. परंतु ज्या ठिकाणी ज्वारी घेतली, ज्या ठिकाणी 86% होतं ते प्रमाण डायरेक्ट 20% वर झालेलं आहे. तिसऱ्या वर्षी पुन्हा ज्वारी घेतलं तर 16% वर झालेलं आहे. पुन्हा एका प्रयोग तिथंच त्याच्यामध्ये एक ट्रीटमेंट होती की तूर घेतली, ज्वारी घेतली, 86चं डायरेक्ट 27% वर झालेलं आहे. फक्त एकच याच्यामध्ये की जे ज्वारीचे धसकट राहतात ते सुद्धा वेचून घेणं. काय होतं की त्याच्यावरती ती पांढरी बुरशी वाढली, सडलं नाही, पांढरी बुरशी वाढली, त्याच्याजवळ तुरीचं रोप असेल तरी वाढत आहे, धसकट वेचून घ्यायचंय. तर आपल्याला 86%चं डायरेक्ट 20 ते 25% वरती आपलं प्रमाण हे वाढण्याचं येतंय. म्हणून आपण म्हणतो की पिकाची फेरपालट ही खूपच गरजेची आहे. नाही, ट्रायकोडर्मा हा लॅबमध्ये तयार केला जातो. तो सुद्धा ती सुद्धा एक बुरशी आहे की जे दुसऱ्या बुरशीला येऊ देत नाही. आपण जमिनीतूनच घेतो. आपण घेताना ट्रायकोडर्मा शिकवतो शेणखतामध्ये किंवा जमिनीमध्ये. ट्रायकोडर्मा हा ऑलरेडी आहे, आपण जमिनीतच घेऊन फक्त कसं आहे की त्याची संख्या वाढवतो. चालेल, थँक्यू.